लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिकच्या सातपूर प्रभाग क्रमांक 10 मधील मनपा शाळा क्रमांक 23 पिंपळगाव बौला येथे शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांचे भविष्य अक्षरशः गळक्या वर्गखोलाच्या छताखाली अडकले आहे। वर्गात पावसाचे पाणी शिरत आहे, भिंतींना मोठ्या प्रमाणात ओलावा आला आहे आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे हा परिसर सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या प्रभागात येत असून स्थानिक नागरिकांकडून शाळेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे। सातपूर प्रभाग क्रमांक 10 मधील मनपा शाळा क्रमांक 23 पिंपळगाव बौला येथे इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत सुमारे 85 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र पावसाळ्यात या शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। एका वर्गात थेट पावसाचे पाणी शिरत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण झाले आहे। शाळेच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात ओलावा आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीत शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचे अध्यापन करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। स्थानिक शिवसेना पदाधिकारी देवा जाधव यांचा आरोप आहे की सातपूर प्रभाग सभापती झाल्यापासून समाधान देवरे यांनी या शाळेला साधी एक भेट देखील दिलेली नाही। त्यामुळे शाळेतील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। प्रभाग सभापती हे त्यांच्या प्रभागातील नागरी सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा आणि नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात। प्रभागातील मनपा शाळांची पाहणी करणे, समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणे, तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाची समन्वय साधणे ही देखील त्यांच्या जबाबदाऱ्यांपैकी महत्त्वाची जबाबदारी मानली जाते। मात्र या शाळेतील परिस्थिती पाहता या जबाबदाऱ्यांचे योग्य पालन झाले का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। आता मनपा प्रशासन आणि प्रभाग सभापती या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्ग खोल्या उपलब्ध करून देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याबाबत देवा जाधव यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर। प्रभाग क्रमांक 10 मधील नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 या ठिकाणी छतामधून गळती सुरू आहे आणि अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची होती। शाळा क्रमांक 23 मध्ये संपूर्णपणे वर्गांची जी दुरावस्था झाली, या दुरावस्थेला जबाबदार या भागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि सभापती असलेल्या लोकांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही निवडणुका लढताना जी लोकांना आश्वासनं दिली ती आश्वासनं कुठेही पूर्ण होताना दिसत नाहीये। तुम्ही जे निधी मंजूर करताय खेळण्यांसाठी, तर खेळण्यांसाठी निधी मंजूर न करताय विद्यार्थ्यांना आधी व्यवस्थित शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे। नाशिक महानगरपालिका आज एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स घेते, हे सर्व नाशिककर कर भरतात, त्या करचा कुठेही व्यवस्थित असा उपयोग होत नाही। या ठिकाणी जर भिंतीमध्ये पाणी उतरून जर शॉर्ट सर्किट झालं, जर काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण असेल? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो, नाशिक महापालिका प्रशासनाने या शाळांची तात्काळ दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित असं शिक्षण उपलब्ध करून देण्याची आपण व्यवस्था करावी, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी। धन्यवाद। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।